पाहुयात पुढची बातमी। पुण्यातला कुख्यात गुंड गजा मारणे कधी जेलमधून सुटल्यानंतर त्याची रॅली चर्चेत येते, तर कधी पोलिसांसमोरच गुडघ्यावर बसलेला फोटो चर्चेत येतो। एवढंच नाही तर पोलिसांनी काढलेली धिंड ही चर्चेत असते। पुण्यातला कायम चर्चेत असणारा गुंड गजा मारणेचा आणखी एक पराक्रम समोर आलाय। मकोका प्रकरणात पुण्यातील तुरुंगात असणाऱ्या गजा मारणेला सांगली तुरुंगात हलवण्यात आलं आहे। सांगली तुरुंगात नेताना साताऱ्यातील कणसे ढाब्यावर अचानक पोलिसांची व्हॅन थांबली। व्हॅन थांबल्यानंतर गुंड गजा मारणेनं मटन पार्टीवर ताव मारला। या पार्टीत केवळ पोलीस अधिकारी आणि कर्मचारीच नव्हते, तर गजाचे साथीदारही होते। सीसीटीव्ही मध्ये हा संपूर्ण प्रकार चित्रित झाला आहे। याची माहिती मिळताच पुणे पोलीस आयुक्तांनी 4 पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे, तर गजाच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान गजा मारणे नेमका कोण आहे ते आपण बघूयात। गजा मारणे हा पुण्यातील कुख्यात गुंड आहे। मारणे टोळीचा म्होरक्या म्हणून त्याची ओळख आहे। तर अमोल बधे आणि पप्पू गावडे हत्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली। 3 वर्ष येरवडा कारागृहात तो होता। 6 पेक्षा जास्त खुनाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। तर गेल्या वर्षी खंडणी प्रकरणामध्ये त्याला जामीन मंजूर करण्यात आला। जामीन मिळाल्यानंतरची भव्य रॅली त्याची चर्चेत आली होती। आतापर्यंत 5 वेळा मकोका अंतर्गत कारवाई त्याच्यावर करण्यात आली आहे। आपण मोकाचे आरोपीला कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत असतील तर मोकाचमध्ये एबेटमेंटचे अंतर्गत कारवाई होतो, म्हणून त्याचे जे काही लोकांनी त्यांना खानावाना पुरवत होते, काही ढाबावर थांबून किंवा त्याचे मागे फॉर्च्युनरनी जात होते, त्यांना सगळ्यांना मोका अंतर्गत आरोपी करण्यात आलेली आहे। कोणी क्रिमिनल्स किंवा क्रिमिनॅलिटीला ग्लोरिफाय करण्याची किंवा ताकदी दाखवण्याची प्रयत्न किंवा त्यांना मदत करण्याची प्रयत्न करतील, कायदा तसेच कडक रीतीने त्यांच्यावर कारवाई करते। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरेंच्या पक्षाच्या अनेक शिलेदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। ठाकरेंच्या पक्षाला एकामागोमाग एक धक्के बसत असतानाच आता दहिसरमधील ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर नाराज असल्याची चर्चा आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या त्या स्नुषा आहेत, तर माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या त्या पत्नी आहेत। नाराजीतूनच तेजस्वी यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिलाय, तर स्थानिक नेतृत्वावरील नाराजीमधून त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे। त्यांच्या या नाराजीची दखल उद्धव ठाकरेंनी घेतली। मातोश्रीवर जाऊन तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, तर उद्धव ठाकरेंसमोर त्यांनी आपल्या समस्या मांडल्या। या भेटीनंतर आपण सध्या तरी ठाकरेंच्याच पक्षात असल्याचं सूचक विधान तेजस्वी यांनी केलंय। त्यामुळे या भेटीनंतर तेजस्वी घोसाळकर यांची नाराजी दूर होणार का, की त्या पक्षाला सोडचिठ्ठी देणार याकडे लक्ष लागलंय। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर तेजस्वी घोसाळकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। आमचे बोलणं झालेलं आहे, माझ्या समस्या आहेत त्या मी त्यांच्याशी मांडलेल्या आहेत। त्याचं आता उत्तर मिळालेलं आहे आणि त्याची म्हणजे काही आहेत प्रश्न, त्याची समस्या अजून आहेतच। त्याची अपेक्षा करते की ते मला लवकरात लवकर उत्तर देतील, त्याच्यावरून ठरवेल की काय डिसिजन घ्यायचा आहे। तेजस्वी मॅम, असं म्हटलं जात होतं की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार, अजून असं काहीही मी निर्णय घेतलेला नाहीये। अजूनही मी ठाकरे साहेबांबरोबरच आहे आणि मी अजून काही गद्दारकी केलेली नाही। घोसाळकर कुटुंब हे शिवसेनेची फार निष्ठेनं अनेक वर्ष राहिलेलं कुटुंब आहे। विनोद घोसाळकर असतील, त्यांचे चिरंजीव ज्यांची हत्या झाली ते अभिषेक घोसाळकर असतील आणि तेजस्वीने असतील, या सगळ्यांनी शिवसेनेसाठी योगदान दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ते काही चुकीचा निर्णय घेतील। अनेक फॅशन झालेली आहे सध्या, उठायचं आणि निघून जायचं कारण त्यांनाही कळत नाही की आपण का जातो, की कुठे शिंग पुरली त्यांनी काय कळायला मार्ग नाही। तर ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांनीही तेजस्वी घोसाळकर या पक्ष सोडणार नाही असा विश्वास व्यक्त केलाय आणि सत्ताधाऱ्यांनी मात्र ठाकरेंच्या पक्षावर निशाणा साधला। अनेक लोक आमच्या संपर्कात आहे। घोसाळकर ताईशी माझं काही व्यक्तिगत बोलणं झालं नाही, मान्य आशिष शेलारजी याबद्दल सांगतील। पण ही गोष्ट खरी आहे की उद्धव ठाकरेंची भूमिका मूलतः हिंदुत्वाच्या विरोधी विचाराकडे गेलेली आहे।
त्यामुळं छोट्या छोट्या कार्यकर्त्याचं जे मनावर परिणाम होतात की आपण कुठल्या भूमिकेतनं राजकारणात काम करतो, आपल्या कुठल्या भूमिकेतनं सामाजिक सेवा स्वीकारली आहे, वरचं नेतृत्व ज्या भूमिकेतनं आपण आपला पक्ष तयार केला ती भूमिका वेगळीकडे जात असेल तर मात्र कार्यकर्ते हे अशा नेतृत्वाला सोडतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुणाला टाळी देणार असा प्रश्न निर्माण झालाय. शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंनाच उचकाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये आमच्यातली भांडणं किरकोळ आहेत, त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे असं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. पण त्यानंतर शिवसेनेकडून राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं तर मला वाटत नाहीये. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत केलेल्या जाहीर वक्तव्यांमुळे राज्यातल्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांकडून याबाबत सकारात्मक वक्तव्य केली जात होती. दोन्ही पक्षाच्या सैनिकांनी तशी पोस्टरबाजी केली. मात्र दरम्यानच्या काळात ठाकरे बंधू परदेश दौऱ्यावर जाऊन आले, पण एकत्र येण्याबाबत पुढे काहीच घडलं नाही. दुसरीकडे शिवसेनेकडून राज ठाकरेंसोबतच्या भेटी वाढवण्यावर भर देण्यात आला. उदय सामंत यांनी राज ठाकरेंची सातत्यानं भेट घेत आपल्या बाजूला ओढण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिघांच्या विकासाच्या एक्सप्रेसमध्ये कुणाला बूस्टर द्यायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे असं वक्तव्य करून उत्सुकता वाढवली आहे. आता आम्ही तिघं एकत्रित आहोत. आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केलेली आहे. आता त्याच्यामध्ये कोणी स्पीड ब्रेकर आणू शकत नाही. कोणाला काही बूस्टर द्यायचं असेल तर वेगळी गोष्ट आहे. शिवसेनेकडून राज ठाकरेंना महायुतीत आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर संजय राऊतांनी तिरकस भाष्य केलंय. मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील तर त्यांचा प्रश्न आहे, पण त्याने एक प्रस्ताव मांडला होता माननीय उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात. आम्ही त्याला एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि देत राहू. फक्त आमची एक भूमिका, आम्ही अट म्हणत नाही, आमची भूमिका अशीच आहे की ज्याने महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या, महाराष्ट्रद्रोहाच्या भूमिका घेतल्या, ते कोणी असतील, आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये, हे अनैतिक संबंध ठेवता कामा नये. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे टाळी देणार तरी कुणाला असा सस्पेन्स निर्माण झालाय. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राज ठाकरेंनाही त्यांच्या पक्षाचा विस्तार करून सत्तेची केंद्र ताब्यात घ्यायची आहे, तर उद्धव ठाकरेंनाही त्यांच्या पक्षाला पुन्हा उभारी द्यायची आहे. एकनाथ शिंदेंनाही शिवसेना मजबूत करायची आहे. त्यासाठी या दोन्ही नेत्यांना राज ठाकरेंची गरज आहे. परिणामी राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानं मिनी विधानसभेसाठीची राजकीय जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याचा एक भाग म्हणून उदय सामंत शिवतीर्थावर जात आहेत. त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येणार की नाही याचा संभ्रम निर्माण झालाय. पण एक नक्की, राज ठाकरे ज्याला राजकीय बूस्टर देणार त्याचं बळ वाढणार. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.